2024 घडामोडी. तर 18वी लोकसभा निवडणूक 2024. तर एकूण 543 जागा होत्या. तर बहुमत 272 जागासाठी होतं. तर सर्वाधिक जागा UP 80, महाराष्ट्र 48. त्यानंतर SC साठी राखीव जागा 29 आणि ST साठी 25. ठीक आहे, 29-25. तर त्याचा रिझल्ट आला 4 जून 2024 रोजी. एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडली होती, जे की महाराष्ट्रात 5 टप्प्यात पार पडलेली होती. जवळपास देशात 96 करोड पात्र मतदार होते. त्यानंतर जे काही त्याचा रिझल्ट आहे, तर भारतीय जनता पार्टी 240 जागा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस 99, समाजवादी पक्ष 37, तृणमूल काँग्रेस 29, द्रविड मुन्नेर कळघम पक्ष 22 आणि अपक्ष 7. आणि त्याच महाराष्ट्रात नुसार जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात काँग्रेसच्या जास्त आलेल्या आहेत, जे की 13. त्यानंतर शिवसेना जी मशालवाली त्याचे 9, भारतीय जनता पार्टी 9, शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची 8, शिवसेना 7, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा. कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही, त्याच्यामुळं आघाडी न्याय जागा जिंकलेल्या होत्या. तर 2 आघाड्या होत्या याच्यात, एक NDA आणि एक होती इंडिया आघाडी. ठीक आहे, NDAला भेटल्या एकूण 293 जागा आणि इंडिया आघाडी जी की काँग्रेसची होती तिला भेटल्या 234 जागा. तर NDAमध्ये BJP 240, तेलुगू देसम 16, JDU 12, एकनाथ शिंदे शिवसेना 7, लोक जनशक्ती 5, अशा मिळून 293. आणि काँग्रेसमध्ये 99 काँग्रेसला भेटल्या होत्या, समाजवादी पक्ष 37, तृणमूल काँग्रेस 29, द्रविड मुन्नेर कळघम 22, शिवसेना उबाटा 9, राष्ट्रवादी शरद पवार 8. तर सर्वाधिक मताने जिंकलेले उमेदवार शंकर लालवानी होते. ठीक आहे, जे की इंदोर मध्य प्रदेशमधून. आणि सर्वात कमी मताने रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम, फक्त ते 48 वोटनं जिंकलेले. सर्वात तरुण खासदार पुष्पेंद्र सरोज आणि सर्वात वयस्कर खासदार TR बालू. त्यानंतर देशातील जे काही निवडणुकीचं प्रमाण आहे, तर ते 65.79%, महिला मतदान 65.78% आणि पुरुष मतदान 65.80 आणि मिडलचा ॲव्हरेज आहे 79. सर्वाधिक जर पाहायला गेलं तर लक्षद्वीपमध्ये वोटिंग झालेले 84.16% आणि सर्वात कमी बिहारमध्ये जवळपास 56%, महाराष्ट्रात 61.33%. त्याच्यानंतर महिला निवडून आलेल्या खासदार ज्या की एकूण निवडून आलेल्या 74, 2019ला होत्या 78, तर 4 कमी झालेल्या आहेत. आणि लोकसभेतील महिलाचं प्रमाण 13.6%. तर 41 पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रीय पक्षांनी 346 जागा जिंकल्या आहेत, जे की जिंकलेल्या जागापैकी 64% आहेत. त्यानंतर प्रियंका जारकीहोळी यांनी चिकोडी मधून विजय मिळवलेला आहे. स्वातंत्र्यानंतर कर्नाटकमधील अनारक्षित जागेवरून संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला ठरलेल्या आहेत ते. ठीक आहे, प्रियंका जारकीहोळी. आणि मग NDA जिंकली आणि मग नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर 73 वर्ष मोदीने 1952, 57 आणि 62च्या निवडणुकीत जे काही विजयी झाले ते पंडित जवाहरलाल नेहरू, तर त्यांची बरोबरी केलेली. आता मोदी यांचं नरेंद्र दामोदर दास मोदी 17 सप्टेंबर यांचा बड्डे डेट आहे, तेव्हा आपण चित्ते पण आणलेले आहेत भारतात. ठीक आहे, तर लोकसभा मतदारसंघ त्यांचा वाराणसीमधून ते उभं टाकले होते, उत्तर प्रदेश येथील. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ, तर त्यात 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र प्रभागाचे राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री, अशा टोटल 72 जणांनी शपथ घेतलेली. सर्वात तरुण मंत्री किंजराप्पू राममोहन नायडू, सर्वात वयस्कर जीतन राम मांझी. मंत्रिमंडळातील महिला निर्मला सीताराम जे की अर्थमंत्री आहेत, अन्नपूर्णा देवी महिला व बालविकास मंत्री, अनुप्रिया पटेल आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री. त्यानंतर शोभा करंदलाजे MSME कामगार आणि रोजगार राज्यमंत्री, रक्षा खडके युवा व्यवहार आणि राज्य क्रीडा मंत्री, सावित्री ठाकूर महिला आणि बालविकास राज्यमंत्री, निमूबेन बामनिया ग्राहक व्यवहार अन्न सार्वजनिक वितरण राज्यमंत्री. आणि महाराष्ट्रातले कोण पियुष गोयल, नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ. तर सर्वोच्च न्यायालयाचा अमृत महोत्सव 28 जानेवारी 2024 रोजी त्याचं 75व्या सोहळ्याचं उद्घाटन झालं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. मग त्याच्या निमित्ताने नवीन 3 प्रोजेक्ट लॉन्च केले, डिजिटल सुप्रीम कोर्ट, डिजिटल कोर्ट्स आणि नवीन संकेतस्थळ. तर सर्वोच्च न्यायालय जे आहे तर ते नवीन ध्वज पण आलेलं आहे 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे.
तर त्याच्यात अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि संविधानाचे भारताचे संविधान याचा समावेश आहे त्याच्यावर. आणि ध्वज निळ्या रंगाचा आहे आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि येतो धर्मस्थो जय असं तिथं लिहिलेलं आहे. तर 23व्या कायदा आयोगाची स्थापना राष्ट्रपतींनी केली 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027 तर कायदा आयोग जे असतं तर ते गैर संविधानिक आयोग असतो. त्याची स्थापना केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाद्वारे केली जाते. पहिला कायदा आयोग जे होता लॉर्ड मॅकॉलो 1834 स्थापन करण्यात आला. 1955 भारताचे तत्कालीन महाधिवक्ता MC सेटलवर्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यानंतरचा पहिला कायदा आयोग स्थापन केला. आता किती आयोगाची स्थापना झाली? 23व्या कायदा आयोगाची. त्यानंतर 3 नवे फौजदारी कायदे लागू झालेले आहेत, जे की आपण त्याला IPC, CRPC आणि IEA ठीक आहे म्हणतो. तर IPCला BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, फौजदारी प्रक्रिया संहितेला भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि पुरावाला साक्ष अधिनियम ठीक आहे 2023. तर याच्यासाठी समिती होती एक रणवीर सिंग समिती. गृह मंत्रालयाने 2020 फौजदारी कायद्याचे 3 संहिताचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केली होती. त्यानंतर माधव मेनन समिती फौजदारी न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 2007 स्थापन केली होती. आणि त्यानंतर VS मलिमठ समिती फौजदारी न्याय प्रणालीचे पुनरावलोकन आणि सुधारणा सुचवण्यासाठी 2003 स्थापन केली. त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019. तर 11 मार्च 2024 पासून ते गृह मंत्रालयाने अधिसूचित केलेलं आहे. त्याला 2019ला पास झाला. 6 धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे कोणते? हिंदू, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी आणि शीख. तर हे लक्षात ठेवायचं 6 धार्मिक अल्पसंख्याक. त्याच्यानंतर सद्यस्थिती भारताचे नागरिकत्व मिळवायचं असेल तर कोणत्या व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणे आवश्यक असते. पण आता या कायद्यामुळे ते जरासं शिथिल केलेलं आहे, तर ते 5 वर्षावर आणलेलं आहे. हे याच्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे. आणि या 6 अल्पसंख्याकांना बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ठीक आहे. तर यांच्यासाठी ते दिलेले त्याच्यात मुस्लिम येत नाही. त्यानंतर मराठा आरक्षणाला 10% आरक्षण भेटलेलं आहे, जे की ACBC म्हणतो आपण, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास. तर त्याची अंमलबजावणी 26 फेब्रुवारी 2024 पासून करण्यात येणार आहे. लाभार्थी कोण असतील? उन्नत आणि प्रगत गटात नमूदणारी जे की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेली व्यक्ती. तर शिफारस केली ती सुनील शुक्रे, राज्य मागासवर्ग आयोग ठीक आहे. तर त्यांनी शिफारस केलेली. त्याच्यानंतर अजय खानविलकर, तर हे आपले नवीन लोकपाल झालेले आहेत. तर पिनाकी चंद्र घोष जे की पहिले होते. त्यानंतर प्रदीप कुमार मोदी झाले आणि आता न्यायमूर्ती अजय माणिक राव खानविलकर ठीक आहे. तर हे पण महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे अध्यक्ष ठरलेले आहेत ठीक आहे. त्याची 2nd टर्म आहे ही आणि तिथं 2 टर्म होता येतं. तर 2 पक्ष होते, एक रिपब्लिक आणि एक डेमोक्रॅटिक. तर रिपब्लिक डोनाल्ड ट्रम्प जिंकून आले, ज्याचं चिन्ह हत्ती होतं. त्याच्यानंतर के संजय मूर्ती यांची कॅगपती नेमणूक झालेली आहे. तर भारताचे ते 15वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत. तर कॅग आपण पाहतो कलम 148. तर त्यांनी गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतलेली. तर 148 ते 151 आपण कॅग पाहतो. नामनिर्देशन PM करीत असतो आणि ज्याची नेमणूक राष्ट्रपती करतो. आणि श्रेष्ठत्व क्रमांकानुसार त्याचा क्रमांक 9 येतो, जे की महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळात श्रीलंकेत शपथविधी जे की अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांच्या नॅशनल पीपल पॉवर, तर या पक्षाने ते विजय मिळवलेला आहे ठीक. तर श्रीलंकेचं. त्यानंतर MP महिलांना 35% आरक्षण. तर नोकऱ्यामध्ये जे काही 30% सर्वीकडे फिमेलला आहे, तर तिथं 35% दिलेलं आहे ठीक आहे MP. त्यानंतर अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय. दिल्ली सरकारने अपंग लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित विशेष न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पण केली आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये जात जनगणनेला सुरुवात. बिहार, आंध्र प्रदेश मध्ये अशा प्रकारची जनगणना करणारे तेलंगणा हे 3रे राज्य ठरले ठीक आहे. म्हणजे बिहार, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि आता कोण? तेलंगणा. तर न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग देखील स्थापन केलेला आहे ठीक आहे. हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. देशातील पहिले संविधान भवन पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे देशातील पहिले संविधान भवन उभारले जाते.
त्यानंतर अतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्या आम आदमी पक्षाच्या 21 सप्टेंबर 2024 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. तर शीला दीक्षित ज्या की काँग्रेसच्या होत्या, त्यानंतर सुषमा स्वराज BJP, यांच्यानंतर अतिशी मार्लेना हे तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत दिल्लीच्या. त्यानंतर मेक्सिकोनं काय केलेलं आहे, तर सर्व स्तरावर मतदारांना न्यायाधीश निवडण्याचा परवानगी देणारा मेक्सिको हा जगातील पहिला देश ठरला आहे. ठीक आहे, म्हणजे तिथले जे काही न्यायाधीश असतील तर ते मतदार ठरवतील कोण असेल. तर सध्याचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेज ॲब्राडोर यांनी या सुधारणेचे समर्थन केले. त्यानंतर पोर्ट ब्लेअरचं नाव चेंज केले 13 सप्टेंबर 2024 रोजी, जे की अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर, तर त्याचं नाव केलं आहे श्री विजयापुरम असं नाव केलं. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यानंतर कर्नाटकने गिग कामगारासाठीच म्हणजे जे काही झोमॅटो वगैरे असतात तर त्यांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाचे नियम करण्यासाठी एक कायदा केलेला आहे. ठीक आहे, तर राजस्थाननंतर असा कायदा करणारे हे सेकंड स्टेट आहे. ठीक आहे, तर गिग कामगारासाठी 2 राज्य लक्षात ठेवायचे, एक राजस्थान आणि आता कोणी केलं आहे तर कर्नाटकने केलेलं आहे. त्याच्यानंतर ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे CM आहेत. ठीक आहे, तर एवढंच लक्षात ठेवा, ओमर अब्दुल्ला. त्यानंतर सिक्कीम उच्च न्यायालयाने रजिस्ट्रीमधील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा धोरण सुरू केले आहे आणि अशा प्रकारचं रजा देणारं सिक्कीम हे देशातील पहिलं उच्च न्यायालय आणि देशातील सर्वात लहान उच्च न्यायालय असलेल्या सिक्कीम हायकोर्टात 3 न्यायाधीश आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं, MCसाठी त्यांनी रजा मंजूर केली सिक्कीम न्यायालयानं. त्यानंतर तिसरी लोकशाही परिषद 18 ते 20 मार्च 2024 रोजी सेऊल दक्षिण कोरिया येथे पार पडली. ठीक आहे, लोकशाही शिखर परिषद तिचं नाव आहे आणि मग याचं उद्दिष्ट काय, तर भविष्यातील पिढ्यांसाठी लोकशाही, डेमोक्रेसी फॉर फ्युचर जनरेशन. त्यानंतर हिमाचल प्रदेशनं महिलांचं लग्नाचं वय 18 वर्षावरून 21 वर्ष करा असं विधेयक पण मंजूर केलेले, तर हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर राईट टू डिस्कनेक्ट या अधिकाराची अंमलबजावणी सुरू केलेली आहे ऑस्ट्रेलियानं. त्यानंतर पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनात विधानसभेत 0 तास सुरू करण्याची घोषणा केली हिमाचल प्रदेशाने. त्यानंतर आपले महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण यांनी 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे 24वे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली. ठीक आहे, रमेश बैस जेव्हा झाले तर त्यांच्यावर क्वेश्चन पडला होता, तर हे लक्षात ठेवा, CP राधाकृष्ण जे की 24वे राज्यपाल आहेत. तर त्यांचा 1957चा जन्म आहे, तमिळनाडूचे आहेत ते आणि BJPचे आहेत आणि त्यांनी पूर्वी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त काम केले आणि झारखंडचे ते 10वे राज्यपाल होते. ठीक आहे, 23-24मध्ये. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश हे होते 60 ते 62मध्ये. त्यानंतर पहिल्या महिला जर विचारलं तर विजयालक्ष्मी पंडित. ठीक आहे, 62 ते 64. आणि देशातल्या पहिल्या महिला राज्यपाल म्हटलं तर सरोजिनी नायडू, ज्या की UPच्या 1947 ते 1949मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आर्थिकमध्ये हालला महारत्न दर्जा भेटला आहे. तर हाल म्हणजे काय, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, तर ही 14वी महारत्न कंपनी ठरलेली. 23 डिसेंबर 1940ला वालचंद हिराचंद यांनी बेंगळुरू येथे हालची स्थापना केलेली. ठीक आहे, आणि 1964मध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेडमध्ये तिचं विलिनीकरण झालं आणि मग त्याचं नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ठेवण्यात आलं. तर महारत्न दर्जा 2010पासून दिलेला जातो. ठीक आहे, तर याचे निकष वगैरे आपण 25 करणमध्ये पाहतोच. ठीक आहे, तर लक्षात एक ओव्हरलुक करून घेतो. एक भेल, BPCL, CIL, गेल, HPCL, IOCL, NTPC, ONGC, TFC, त्यानंतर PGCIL, त्यानंतर सेल, त्यानंतर RECL, OIL, इंडिया ऑइल लिमिटेड, आणि त्यानंतर हाल. ठीक आहे, तर अशा एकूण 14 महारत्न दर्जा प्राप्त असलेल्या कंपन्या आहेत. त्यानंतर 8 कंपन्यांना नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. तर त्यामध्ये माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड, NFL, हुडको, IREDA, RCIL, सेसी, त्यानंतर NHPC आणि SJVN, तर यांना नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर देशातला सर्वात मोठा IPO, तर IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, प्रारंभिक भागविक्री, हा देशातील सर्वात मोठा तर कोणता, हुंदाई इंडिया कंपनीचा ठरलेला आहे. ठीक आहे, याच्यात काही म्हणजे असं लक्षात ठेवायसारखं काही नाही. त्याच्यानंतर परकीय चलन साठ्यात 700 अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारत हा 4था देश ठरला आहे. तर चायना, जपान, स्वित्झर्लंड, ठीक आहे, तर यांनी हा टप्पा ओलांडलेला आहे. तर भारत हा 4था देश आहे. त्यानंतर एक्झिम बँकेचे नैरोबी येथे कार्यालय काढलेले. तर एक्झिम म्हणजे काय, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक,
तर जून 2024मध्ये नैरोबी केनिया येथे पूर्व आफ्रिकेचे प्रतिनिधित्व कार्यालयाचे उद्घाटन झालेले आहे. तर एक्झिम बँकेची स्थापना आपण पाहतो 1 जानेवारी 1992ला, जिचं मुख्यालय मुंबई येथे आहे. ॲक्ट आहे 1981चा आणि समिती लक्षात ठेवायचं अलेक्झांडर समिती आणि टंडन समिती या 2 समित्यांनी त्याची शिफारस केली होती. आणि निर्यात वित्त प्रमुख संस्था आहे आपल्या देशातील ती एक्झिम बँक. त्यानंतर 16वा वित्त आयोग स्थापन झालेला आहे, ज्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया. ठीक आहे. सचिव ऋत्विक रंजन पांडे, पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा यांनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष आणि अर्धवेळ सदस्यामध्ये सौम्यकांती घोष. ठीक आहे. तर याच्यावर क्वेश्चन प्रेडिक्टेड आहे. तर हे क्रम लक्षात ठेवायचा. तर पहिले होते के सी नियोगी. ठीक आहे. 1951ला, 56ला के संतनामन, 1960ला चंदा. त्यानंतर 12वा आयोग सी रंगराजन, 13वा विजय केळकर 10 ते 15साठी, 14वा वित्त आयोग व्ही वाय रेड्डी 15 ते 20साठी, 15वा वित्त आयोग एन के सिंग 20 ते 26साठी. यांच्यावर क्वेश्चन पण येऊन गेला आणि प्रत्येक याच्यावर क्वेश्चन येऊन गेले. 2023चा अरविंद पनगडिया. ठीक आहे. 2026 ते 31 सचिव लक्षात ठेवायचं ऋत्विक रंजन पांडे आणि पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा यांनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राज्याध्यक्ष, जे की कलम 280 नुसार याची स्थापना केली जाते. एक अध्यक्ष प्लस 4 सदस्य असतात त्याच्यात. त्यानंतर RBIला आपल्या 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्याच्या निमित्तानं ते 90 रुपयाचं त्यांनी नाणंपण जारी केलेलं आहे. 1934च्या कायद्याने याची स्थापना झाली. हिल्टन यंग आयोगाने शिफारस केली. त्यानंतर अल्जेरिया सप्टेंबर 2024मध्ये अधिकृतपणे ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे, तर तिचा सदस्याचा दर्जा भेटलेला आहे आणि अल्जेरिया हा दर्जा भेटला 10वा ठरलेला आहे. NDB काय, तर ब्रिक्स देशाने स्थापन केलेली एक बहुपक्षीय विकास बँक आहे. जुलै 2015मध्ये करार अंमलात आला आणि चीनमध्ये शांघाय येथे त्याचं मुख्यालय. त्यानंतर MPCची पुनर्रचना करण्यात आली. MPC म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे, चलनविषयक धोरण समिती. तर MPCमध्ये 6 सदस्य असतात, तर त्यात 3 सदस्य RBI बँकेचे आणि 3 सदस्य बाह्य असतात. तर बाह्य सदस्याची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे 4 वर्षासाठी केली जाते. तर त्यात रामसिंग, सौगत भट्टाचार्य, नागेश कुमार यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. तर MPC जे तर 27 जून 2016 रोजी RBI ॲक्ट 1934 अंतर्गत स्थापना करण्यात आली, जिचं काम भारतातील बेंचमार्क व्याजदर निश्चित करण्यासाठी जबाबदार असते. पदसिद्ध अध्यक्ष जे की RBIचा गव्हर्नर असतो तो असतो. सदस्य 6 वर्षासाठी नेमणूक केली जाते. वर्षातून किमान 4 वेळा जिची बैठक भरत असते. MPCची शिफारस उर्जित पटेल समिती आणि BN श्रीकृष्ण आयोग तर यांनी केली. जर पवन ऊर्जा स्थापित क्षमतेत गुजरात अव्वल, तर हे नवीन एक रिपोर्ट आहे 2025चा, तर तिथं ते करायचं. तर हे नाही केलं तरी चालतं पवन ऊर्जेचं. त्यानंतर भारतीय आयकराला 165 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे आयकराच्या 165व्या वर्षाच्या स्मरणार्थ माय स्टॅम्प 165 हा आयकर दिवस जारी केला. नंतर 1860मध्ये सर जेम्स विल्यम यांनी भारतात आयकर म्हणजे इन्कम टॅक्स लागू केली. तर दरवर्षी 24 जुलै हा आयकर दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे पण महत्त्वाचं आहे, 24 जुलै आयकर दिन. त्यानंतर कृत्रिम हा युनिकॉर्न दर्जा गाठणारा भारताचा पहिला AI स्टार्टर ठरलेला आहे. ठीक आहे. जे की ओलाचे संस्थापक आहेत भाविश अग्रवाल, तर त्यांनी ते स्थापन केले. ठीक आहे. तर पहिला युनिकॉर्न स्थापन करणारा, त्यामुळं ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर HDI आपण 25चा करायचा, हे नाही करायचं. त्यानंतर MPI महत्त्वाचा आहे कारण ऑक्टोबरमध्ये येतो. तर यावर्षीच्या एक्झामला तो येणार नाही आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला 2024चाच करावं लागेल. तर त्याची थीम होती पॉवर्टी ॲडमिट कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे. तर MPI जागतिक बहुआयामी निर्देशांक 2024. तर ऑक्टोबर 2024मध्ये तो जाहीर करण्यात आला. तर 112 देशामध्ये 1.1 अब्ज लोक म्हणजे जवळपास 18.3% लोक दारिद्र्यात राहतात. सुमारे 40% लोक संघर्षाच्या वातावरणात राहतात. 2024च्या अहवालात पहिल्यांदाच संघर्षाच्या परिस्थितीत गरिबीवर लक्ष केंद्रित केले गेलेले आहे. त्यानंतर भारतीयाचे MPI मूल्य 0.105 असून 234 दशलक्ष लोक MPIमध्ये राहतात आपल्या. ठीक आहे. तर भारतात बहुआयामी दारिद्र्याचं प्रमाण जे आहे तर ते 16.4%, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वाधिक गरिबीत जगणारे 5 देश, तर त्यात भारत पहिला येतो. ठीक आहे. तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे, 234 दशलक्ष. त्यानंतर आपला भाऊ पाकिस्तान 93 दशलक्ष, इथिओपिया, नायजेरिया, कांगो, तर हे देश टॉपला येतात. ते MPI जे तर 2010 पासून प्रकाशित केला जातो. UNDP आणि OPH आहे, तर हे दोघं मिळून ते प्रकाशित करत असतात. तर मानवी गरिबी निर्देशांक म्हणजे HBIची त्यांनी
जागा घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स 25 तास करावं लागेल, ते पण नाही येणार. तर 12 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला. कॉन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ जर्मनी, तर या 2 संस्था मिळून ते जाहीर करत असतात. तर 2024ची थीम होती हाऊ जेंडर जस्टिस कॅन ॲडव्हान्स क्लायमॅट रिसायलेन्स अँड झिरो हंगर. तर भारताचा क्रमांक 105 वा 127 देशामध्ये. तर भारताला मिळालेले गुण 27.3. तर आपण इकोमध्ये पाहतो 27.3 म्हणजे जे जवळपास गंभीरमध्ये येतं. ठीक आहे, सिरियसमध्ये. 2023मध्ये 111व्या क्रमांकावर होता आणि 22मध्ये 107व्या क्रमांकावर आणि आता 105व्या क्रमांकावर आहे. तर कुपोषित लोकसंख्या आपल्या इथे 13.7%. त्यानंतर स्टंटिंग 35.5 आणि वेस्टिंग 18.7%. जागतिक स्तरावर जर विचार करायला गेलं तर सर्वाधिक उपासमार असलेले देशामध्ये सोमालिया, येमेन आणि चाड, तर हे देश येतात. त्यानंतर त्याची श्रेणी जर पाहायला गेलं 9.9पेक्षा कमी जर असेल तर निम्न, त्यानंतर 10 ते 19.9 मध्यम, 20.34.9 गंभीर. तर याच्यात आपण येतो 35 ते 49.9 चिंताजनक आणि 50+ अत्यंत चिंताजनकमध्ये येतो. तर MPIमध्ये कुपोषण, चाइल्ड वेस्टिंग, स्टंटिंग आणि बालमृत्यू, तर याच्या आधारित तो काढला जातो. ठीक आहे. त्यानंतर राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024, तर 17 सप्टेंबर 2024ला जाहीर केला. तो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश यांनी जाहीर केलेला आहे. तर त्यात पहिले 4 राज्यामध्ये केरळ, तमिळनाडू, जम्मू काश्मीर आणि गुजरात येतं. ठीक आहे. तर हे एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक क्षयरोग अहवाल 2024, तर भारतामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागं 195 क्षयरोगाचे प्रकरण आहेत. तर एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. तर ते WHOनं 29 ऑक्टोबर 2024 रोजी ते जाहीर केलेले आहे. आणि मग 2023मध्ये भारत 27 लाख क्षयरोगाचे रुग्ण आढळले येतात. त्यापैकी 25.1 लाख व्यक्तीचे निदान पण झाले आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले. ठीक आहे. तर प्रति लाख लोकसंख्येमागे 195 हे स्टेटमेंट WHOचं आहे. तर ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, ते लक्षात ठेवून टाकायचं. तर महत्त्वाचा अहवाल आहे पुढचा, स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन 2024. तर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने म्हणजेच UNFPAने जाहीर केलेला आहे, ज्याचं शीर्षक इंटरवोल लाईव्स थ्रेड्स ऑफ होप. ठीक आहे. तर भारताची लोकसंख्या याच्यानुसार 144.17 कोटी आहे आणि चीनचे 142.5 कोटी. मग यानुसार टॉपला भारत येईल. तर भारतातील 60% लोकसंख्या 65 वर्ष व त्याहून अधिक वयाची आणि पुरुषाचे आयुर्मान 71 वर्ष आणि महिलांचे 74 आहे. ठीक आहे. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यानंतर आसामच्या मोहितमाचा वारसा यादी समावेश केलेला आहे, जे की ओम राजगर यांची वैशिष्ट्यपूर्ण दफनभूमी असलेले चराईदेव मोहितमा. तर 26 जुलै 2024 रोजी जे काही युनेस्को आहे तर त्याच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत त्याचा समावेश केलेला आहे. तर त्याचं नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्रात ही घोषणा केली. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं, नवी दिल्ली येथे पण पार पडलं म्हणून पण ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर जागतिक वारसा स्थळाची संख्या आता 43 झाली. तर हे त्याच्यामुळं हे काय झालं, ईशान्य भारतातील हे पहिले सांस्कृतिक वारसा स्थळे, त्याच्यामुळं पण ते आपल्यासाठी महत्त्वाचं असते. आणि आसाममधील हे तिसरे जागतिक वारसा स्थळ असेल. तर याआधी कोणतं, जे की काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस राष्ट्रीय उद्यान, हे 2 राष्ट्रीय उद्यान पण आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि आता कोणतं, मोहितमा. मोहितमा म्हणजे काय, तर पिरॅमिडसारखी रचना असलेले मोहिदम हे ताई ओहम राजघराण्याचे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एकंदरीत मसनवट्टा असतो. ठीक आहे. तर ओहमची पहिली राजधानी चराईदेवमध्ये मोहिदम्स आढळतात आपल्याला. नवी दिल्ली येथे बैठक पार पडली म्हणून पण महत्त्वाचं आहे, भारतात पहिल्यांदाच पार पडली. क्वेश्चन प्रेडिक्टेबल आहे याच्यावर. आणि 46वी बैठक होती. पहिली जी पार पडली होती 1977 पॅरिस येथे पाळलेली होती. मग युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी भारताने $1 दशलक्ष देण्याचे योगदान दिलेले. ठीक आहे. त्यानंतर 12 किल्ल्याचे वारसास्थळ दर्जासाठी नामांकन केलं तर ते भेटलं पण आपण 25मध्ये, याचं येईलच आपल्याला करंटमध्ये. ठीक आहे. तर त्याचं नाव तेवढे लक्षात ठेवा, रायगड, शिवनेरी पुणे, खांदेरी रायगड, साल्हेर नाशिक, लोहगड पुणे, राजगड पुणे, प्रतापगड सातारा, पन्हाळा कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि 12वा जिंजी, जे की तमिळनाडू महाराष्ट्रामध्ये येत नाही, 11+1 असं लक्षात ठेवून टाकायचं. त्याला काय म्हणतात, मिलिटरी मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणतात. ठीक आहे. तर हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातले वेरूळच्या लेणी आता, त्यानंतर अजिंठा लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, त्यानंतर व्हिक्टोरिया गॉथिक. ठीक आहे.
तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कर्नाटकचं पण 2023चं महत्त्वाचं आहे. होयसळ जे की मंदिर आहे. त्यानंतर शांतिनिकेतन आहे, ठीक आहे. तर त्या दोघाला भेटलं होतं, होयसळ आणि शांतिनिकेतन 2023मध्ये. त्यानंतर धवल क्रांती 2.0 ची सुरुवात झाली 19 सप्टेंबर 2024 रोजी सहकार मंत्री अमित शहा यांनी त्याची सुरुवात केलेली. तर याचं उद्दिष्ट काय, वैशिष्ट्य, तर 4 क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार. एक महिला शेतकऱ्याचे सबलीकरण करणे, स्थानिक दुग्ध उत्पादनात वाढ करणे, दुग्ध व्यवसायासाठी पायाभूत सुविधाचे बळकटीकरण करणे आणि दुग्ध उत्पादनाच्या निर्यातीला चालना देणे. तर धवल क्रांती 2.0 अंतर्गत येत्या 5 वर्षात सहकारी दुग्ध संस्थातून दुधाच्या खरेदीतून 50% वाढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर या योजनेने लक्ष्य सहकारी संस्थाच्या नेतृत्वाखाली खरेदी 2023-24मध्ये 660 लाख लिटर प्रतिदिनाहून 28-29मध्ये 1000 लाख लिटरपर्यंत वाढवण्याचं गोल आहे, ठीक आहे. जी की स्टार्टिंगची धवल क्रांती होती, तर तिला आपण ऑपरेशन फ्लड म्हणतो, ठीक आहे. जी की प्राध्यापक वर्गीस कुरियन, तर हे भारताचे जे काही श्वेत क्रांतीचे जनक मानतो आपण त्यांना. 13 जानेवारी 2070 रोजी ती चालू झाली. भारतात 1998मध्ये अमेरिकेला मागे टाकून भारताने जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश पण बनलेला आहे, ठीक आहे. आणि मग हे 2.0साठी धवल क्रांती राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ म्हणजे NDDB मूलभूत दूध संकल्पना आणि चाचणी उपकरणे खरेदी करण्यासाठी 1000 बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्थांना ते अनुदान वगैरे ते भेटणार आहे, ठीक आहे. त्यानंतर ॲग्रीश्युअर फंड आणि कृषी निवेश पोर्टल, तर शिवराज सिंह चौहान यांनी ॲग्रीश्युअर फंड आणि कृषी निवेश पोर्टलचे अनावरण केले. ॲग्रीश्युअर म्हणजे काय, ॲग्री फंड फॉर स्टार्ट UPS अँड रूरल एंटरप्राइजेस. त्यानंतर कर्नाटकमध्ये जे काय भूसंलग्न झालं 300हून जे काय बळी गेले वायनाडमध्ये, तर ते 6 राज्यामध्ये पसरलेलं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने मसुदा अधिसूचना जारी केलेली. तर ते 6 राज्यामध्ये लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ, ठीक आहे. 1600 किलोमीटरचा जे काही पश्चिम किनारपट्टी आपण म्हणतो. तर याआधी माधव गाडगीळ नावाची समिती होती 2010मध्ये स्थापन केली. तर त्यांनी सांगितलं होतं पश्चिम घाट हे हिमालयानंतर देशातील सर्वात जास्त भूसंलग्न प्रवण क्षेत्र आहे, ठीक आहे. 2011मध्ये त्यांनी ते असं ते घोषित करण्याची शिफारस पण केलेली होती. तर ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर भारतातील बिबट्याची अहवाल, तर भारतातील बिबट्याची स्थिती 2022चा अहवाल आलेला आहे, ठीक आहे. फेब्रुवारी 2024मध्ये जी गणना कोण करते, NTCA म्हणजे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि WII, तर ही 5वी आवृत्ती आहे. तर भारताची सध्याची संख्या 13,874 आहे बिबट्याची. 2018मध्ये हीच संख्या 22,852 होती. तर सर्वाधिक बिबटे असलेले त्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ठीक आहे. महाराष्ट्र 2 नंबरला 1985, कर्नाटक, तमिळनाडू आणि छत्तीसगड. आणि व्याघ्र प्रकल्पामध्ये कोणत्या जास्त, तर नागार्जुन श्रीशैलम आंध्र प्रदेशचं, त्यानंतर पन्ना मध्य प्रदेशचं, त्यानंतर सातपुडा मध्य प्रदेश, ठीक आहे. तर मध्य प्रदेशमध्ये जास्त लक्षात ठेवा असं पण, आणि व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीनं पण. आता जे काही बिबटे आहे, तर ते भारतीय बिबट्या पॅन्थेरा पाराडस फुस्का म्हणतात त्याला. अधिवास त्याचा भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तानमध्ये तो सापडतो. आणि जी काय आपली वन्यजीव अधिनियम 1972 आहे, तर त्याच्या अनुसूची 1 मध्ये त्याचा समावेश होतो. आणि IUCNची जी काय आपण पर्यावरणामध्ये पाहिले रेड लिस्ट आणि पिंक लिस्ट वगैरे, तर त्याच्या रेड लिस्टमध्ये असुरक्षितमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर हिमबिबट्याची गणना, हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर केंद्रीय पर्यावरण आणि वने हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्नो लिओपार्ड पॉप्युलेशन असाइनमेंट ऑफ इंडिया हा अहवाल नवी दिल्ली येथे तर जाहीर केला, ठीक आहे. तर 30 जानेवारी 2024 रोजी. तर ही पहिलीच आवृत्ती आहे, त्याच्यामुळे पण महत्त्वाचं आहे. क्वेश्चन पडला नाही पण प्रेडिक्टेबल आहे याच्यावर पण. तर काउंट कोण करतं, तर लक्षात ठेवायचं वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ठीक आहे. सहकार्य जे काही नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन म्हैसूर WWF इंडिया हे करतं. तर हिमबिबट्याची संख्या लक्षात ठेवायची 718 आहे. आपण साध्या बिबट्याची किती पाहिली, 13,874. तर हिमबिबट्याची लक्षात ठेवायची 718. सर्वात जास्त हिमबिबटी आता लडाखमध्ये सापडणार, कारण तर हिम आहे तिकडेच बर्फ वगैरे पडतं, इकडे काही पडत नाही. 477, ठीक आहे. त्यानंतर याचं शास्त्रीय नाव पॅन्थेरा युन्सिया, थंड ठिकाणी वगैरे 12 देशात याचा आढळ असतो. आणि IUCNमध्ये असुरक्षितमध्ये म्हणजे व्हलनरेबल हे पण त्याच्यात आढळतो. आणि 1972ची जे काही वन्य अधिनियम यादी, तर त्याच्या अनुसूची 1 मध्ये त्याचं स्थान दिलेलं आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र
हवामान बदल परिषद 2024 ही पण आपल्यासाठी महत्त्वाची पार पडली बाकू अझरबैजानची राजधानी. ठीक आहे, बाकू येथे पार पडली नोव्हेंबर 2024मध्ये. तर त्याचे अध्यक्ष होते मुख्तार बाबेयेव अझरबैजानचे. आणि सहभागी देश UNFCCCचे सदस्य देश जे होते तर ते सहभागी. पहिली जी पार पडली होती तर ती बर्लिन येथे जर्मनी येथे पार पडलेली होती. ठीक आहे, 2002ला 8वी नवी दिल्ली येथे भारतात पार पडली होती. ठीक आहे, तर ती 8वी लक्षात ठेवायचं. 2002ची आपल्या दृष्टीनं ती महत्त्वाची आहे. मग हे काय करतं तर हवामान बदल संदर्भात जे काही निर्णय घेणारी परिषद असते तर ते कामं करत असते. हवामान रिलेटेड चेंजेस वगैरे ते काम करते. तर चक्रीवादळ 2 लक्षात ठेवायचे. एक दाना चक्रीवादळ नाव दिलेलं आहे कतारनं. त्याचा अर्थ होतो औदार्य. ठीक आहे, पश्चिम बंगालमध्ये आलेलं आहे ते ऑक्टोबरमध्ये. ठीक आहे, तीव्र स्वरूपाचं आहे आणि प्रभावित क्षेत्र पश्चिम बंगाल आणि ओडिसा. त्यानंतर रेमल एक आहे ज्याचं नाव ओमाननं दिलेलं आहे, अर्थ होतो वाळू. हे पण बंगालच्या उपसागरात मेमध्ये आलं. ठीक आहे, तर रेमल दाना लक्षात ठेवायचं. पश्चिम बंगाल, बांगलादेश, म्यानमारला त्याचा झटका वगैरे बसलेला आहे. त्यानंतर सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश म्हणून भारताचं नाव पुढे आलेले. नेचर जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या लीड्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात मग ते जे काही प्रदूषण आहे प्लॅस्टिकचं तर त्याच्यात टॉपला आपला भारत आहे. ठीक आहे, तर दरवर्षी भारतात 93 कोटी टन इतका प्लॅस्टिकचा कचरा निर्माण होतो. जगातील सर्वाधिक म्हणजेच जवळपास 1/5 प्लॅस्टिकचा कचरा भारत निर्माण करत असतो. 2 नंबर नायजेरिया आणि 3 नंबर इंडोनेशिया. त्यानंतर देशातील पहिले धान्य ATM ओडिशातील भुवनेश्वर येथे. ओडिशामध्ये धान्याचं ATM 24x7 आवर्ससाठी. तर तांदूळ आणि गहू 24x7 म्हणजेच 24 तास. तर त्यासाठी सुरक्षा वाढवणे तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ठीक आहे, ओडिसा भुवनेश्वर देशातले पहिले धान्य ATM. जेव्हा गोल्डचं ATM हैदराबाद येथे स्थापन झालं त्याच्यावर क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर देशात 2 नवीन मोर अभयारण्य कर्नाटकमधलं आदी चुंचनगिरी आणि केरळमधील चुल्नूर. तर हे 2 देशाला नवीन मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहेत भूपेंद्र यादव यांनी. त्यानंतर 21 जुलै हा सर्वात उष्ण दिवस. तर युरोपियन युनियनच्या कॉपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने सांगितलेलं आहे 21 जुलै हा सर्वात उष्ण दिवस म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे. त्यानंतर DD किसानद्वारे AIचं अनावरण झालेलं आहे. 2 AI, एक क्रिश म्हणून आणि एक भूमी म्हणून. ठीक आहे, तर 2 AIचं अनावरण झालेलं आहे. त्यानंतर साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल आहे. सलग 3ऱ्या वर्षी 109 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक उत्पादन करीत महाराष्ट्राचं पहिला क्रमांक आहे साखर उत्पादनामध्ये. त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक. त्यानंतर 0 कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन. तर भारतातील पहिला शहर विशिष्ट 0 कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन त्यालाच आपण ZCBAP म्हणतो. तर ते नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी. तर 5 संगणकाचे अनावरण झालेले. नॅशनल सुपर कम्प्युटर मिशन अंतर्गत पुण्यातील CDAC आणि बेंगळुरू ICC या संस्थाच्या समन्वयातून ते झालेलं आहे. ठीक आहे, तर त्यात लक्षात ठेवायचं परमरुद्र जे की पुणे येथे 1 पेटाफ्लॉप त्याची क्षमता आहे. त्यानंतर परमरुद्र 3 पेटाफ्लॉप. ठीक आहे, नवी दिल्लीचं. त्यानंतर परमरुद्र जे की कोलकाताला आहे त्याचं 838 टेराफ्लॉप. ठीक. त्यानंतर